नमस्कार. डाएटचे इतके प्रकार आलेले आहेत, म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत, चांगले आहेत. पण मग ते फॉलो करायला भरपूर पेशन्स, डेडिकेशन, हार्ड वर्क असं सगळं लागतं. तेवढं सध्या तरी माझ्यात नाहीये. म्हटलं चला बाकीच काही फॉलो करो अगर ना करो, पण घरचं जेवण आणि मॅक्सिमम बॅलन्स डाएट आपण करायचा प्रयत्न करूयात. मग आज मी इथे मस्तपैकी बनवलेली आहे प्रोटीनने भरपूर अशी अ, मुंगलेट. तर त्यासाठी मी 1 कप मूग आणि अर्धा कप मसूर डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते. सकाळी एक्स्ट्राचं पाणी त्यामधलं काढून घेतलं. डाळ जेवढी भिजवतो तेवढी चांगली असते, पौष्टिक असते, ती पचायला हलकी होते. आणि त्यामध्ये नंतर घातलेले आहे कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या, आलं, 2 चमचे घातलेले आहेत धना पावडर, चवीनुसार मीठ, अगदी थोडंसं हिंग आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही डायरेक्ट हे मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. यामध्ये मी 2 चमचे टाकलेलं आहे तांदळाचं पीठ बाइंडिंगसाठी. कुरकुरीतपणा थोडासा क्रंच यावा यासाठी नाही टाकलं तरी ऑप्शनल आहे. आता ह्यामध्ये भरपूर भाज्या घालायच्या आहेत. म्हणजे मग काय होईल प्रोटीन, फायबर आणि सगळे व्हिटॅमिन्सचा एक कॉम्बो ब्रेकफास्ट किंवा लंच, डिनर आपल्यासाठी बनून तयार होईल. तर यासाठी यामध्ये घातलेले आहे सिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, गाजर, कोथिंबीर, 2 प्रकारचे सिमला मिरची टाकलेल्या आहेत, टोमॅटो हे सगळं मी बारीक चिरून घातलेलं आहे. क्वांटिटी आता भाज्यांची तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकतात. मिक्स करायचं आणि ह्यामध्ये अगदी चुटुकभर म्हणजे छोटा पाव चमचा घालायचा आहे खायचा सोडा. मी इथे खायचा सोडा घातला आहे. तुमच्याकडे जर इनो असेल तर ते तुम्ही घालू शकतात. मिक्स करायचं आणि मस्तपैकी गरमागरम मुंगलेट्स बनवून घ्यायचे आहेत. तवा तापत ठेवला आहे. जर तुमच्याकडे कास्ट आयर्नचा तवा असेल तर तो यूज करा. अजून हेल्दी मध्ये भर पडेल आणि थोडंसं तेल स्प्रेड करायचं आणि झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिट एका साइडने होऊ द्यायचे. त्यानंतर बाजू बदलून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने पण आपल्याला शेकून घ्यायचे आहे. अशी मस्तपैकी जाळीदार, चविष्ट, वरून हलकेसे क्रिस्पी आणि आतून मऊ मस्त असे मुंगलेट्स बनून तयार झालेले आहेत. माझं हे स्पॅच्युला तुटला त्यामुळे मी इथे उचलणे वापरत आहे. शक्यतो नॉनस्टिकच्या भांड्यांना स्टीलच्या गोष्टी वापरायच्या नाहीत. तर आता पहिला झाला, आता दुसरा पण करून घेते मी आणि झटपट माझा नाश्ता बनून तयार झालेला आहे. नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब